दिवस झाले गाडीची सर्व्हिसिंग केली नाहीये आणि मोठी गाडी पण सर्व्हिसिंग काहीतरी बोल हे आपल्या हॅलो एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे संडे आणि आज आम्हाला बाहेर जायचंय, म्हणून मी अशी काहीशी रेडी झाली आहे। बाहेर म्हटलं की चाकणला जायचंय, कारण गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे। म्हटलं बघूया जाऊन, आज संडे आहे, खूप गर्दी असणार आहे, पण तरी म्हटलं जाऊन बघूया, कारण खूप दिवस झाले गाडीची सर्व्हिसिंग केली नाहीये आणि मोठी गाडी पण सर्व्हिसिंगला टाकली आहे। जवळजवळ आता तिला 1 महिना होईल, तिचं खूप मोठं काम निघालं होतं, म्हणून आम्ही तिला पण बघायला जाणार आहे, तिचं काम कुठपर्यंत आलंय वगैरे। मग आहोंना बोलले ठीक आहे, आपण ही जर गाडी आज सर्व्हिसिंगला टाकली तर ते बोलले उद्या देऊ, तरी पण आपण ठेवूया, कारण मग बघू उद्याचे दिवस ऍडजस्ट करू। तर अहो बोलताय बघू तिथे गेल्यावर किती गर्दी आहे, काय कसं आहे। तर चला असाच पुढे ब्लॉग कंटिन्यू करा। आणि अहो बघा इकडे ना डॉक्युमेंट शोधताय आत्ता कुठं, आहो काहीतरी बोल। बाप रे, बाहेर जायचं म्हटलं ना की पहिले गाडीचं फोटोबा करावा लागतो, नंतर आपण बाहेर जायला निघतो, कारण गाडीचा फोटोबा केल्याशिवाय आपल्याला बाहेर जाताच येत नाही। मग छान असं गाडीचा फोटोबा करून तिला मस्त लिक्विड घेतलं पाजून, त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो चाकणला। मग छान असं चाकणला जायला निघालो, पण गाडीवर आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार होता की आपण 4-5 तास करायचं तरी काय। घरी डिस्कशन केलं नाही, पण इथं आल्यावर नक्कीच डिस्कशन करूयात म्हटलं। अहो बोलले ठीक आहे बघूयात, आपण आधी गाडीचं सर्व्हिसिंगला टाकूयात। मग छान गाडी सर्व्हिसिंगला टाकून दिली। अहो बोलले तू थांब जरा, मी त्यांच्याशी बोलून घेतो काहीतरी। मग ते मी बोलताय तोपर्यंत मी छान असा टाइमपास करून घेतला। आणि हे शोरूम आहे आंबेढाण चौकाजवळच, म्हणजे चाकण पुणेच्या हायवे लगतच आहे। मग आणि आम्ही दुसऱ्या शोरूमला जायला निघालो, गाडी तिथे टाकून आंबेढाण चौकापासून तर डायरेक्ट नाणेकरवाडीपर्यंत आम्ही चालत गेलो, कारण आम्हाला जायचं होतं बजाजच्या शोरूमला दुसऱ्या गाडीला भेट द्यायला, कारण दुसरी गाडी पण सर्व्हिसिंगला टाकून जवळजवळ तिला आता 1 महिना झाला होता आणि तिचं खूप मोठं काम निघालं होतं। म्हटलं चला आता जाऊन बघूया तिथे। मग छान असं दोघंही चालत चालत गेलो आणि तिथं गेल्यावर ना आहोंना मी पहिला प्रश्न केला की गाडीचं नेमकं काम काय आहे, हे काढलंय तरी काय। अहो बोलले अगं तिचं इंजिन काढलंय आणि ते इंजिनला काहीतरी प्रॉब्लेम आलाय म्हणून। म्हटलं बापरे, ही गाडी छान दिसते पण तिचं इंजिन म्हणजे मला माहितीच नाही का त्याला इंजिन म्हणतात म्हणून। मग त्याच्यानंतर अहो त्यांच्यासोबत बोलून घेत होते, तोपर्यंत माझा असाच बाहेर थोडासा टाइमपास चालू होता, कारण खरंच खूप बाहेर धूळ होती आणि आम्हाला बाहेर पण जायचं होतं। त्याच्यानंतर मग आहोंनी बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून पुन्हा चाकण तळेगाव चौकात गेलो आणि तिथून पुढे डायरेक्ट कडाची वाडी, ते पण आम्ही चालत गेलो। जवळजवळ हे अंतर आहे 1.5 किलोमीटर। मग छान असं दोघंही चालत गेलो होतो, कारण आम्हाला 4 ते 5 तास काढायचे होते, म्हणजे आत्ता वाजले होते 12:15 ते 5 वाजता आम्हाला गाडी हातामध्ये येणार होती। त्याच्या आधी पण येणार होती, पण अहो बोलले होते 5चा टायमिंग आपण धरून चालूया, कारण त्यांनी 5चा टायमिंग दिला होता। मग आम्ही कडाच्या वाडीला का गेलो होतो माहिती आहे, कारण मला भेटायचं होतं माझ्या स्वामींना। तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल, मला ना खूप दिवसानंतर स्वामींना भेटण्याचा योग आलाय, जवळजवळ 2 महिन्यानंतर। मग फायनली मी स्वामींच्या मठामध्ये गेले, पहिले स्वामींना भेटले आणि त्यांचं दर्शन करून स्वामींना मस्त असा मुजरा केला आणि जवळजवळ मी स्वामींजवळ अर्धा ते पाऊण तास बसले होते। खरंच खूप भारी वाटत होतं। मी माझ्या आहोंना पण स्वामींची जास्त सवय लावली आणि आता ते पण बोलतात की कधी जायचं आपण। मग छान असं दोघांनी टाईम स्पेंड केला स्वामींजवळ आणि त्याच्यानंतर मस्त दोघांनी तीर्थ वगैरे प्रसाद वगैरे घेतला तिथे। मला ना खरंच खूप दिवसानंतर हे तीर्थ भेटलं आहे। मग छान असं मी तीर्थ घेतलं आणि त्याच्यानंतर माझं काम ठरलेलं आहे, मी स्वामींच्या मठात आले ना की पहिलं दर्शन आणि त्याच्यानंतर औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालायचं काम माझं असतं। मला फार आवडतं, त्याच्यानंतर मस्त 11 प्रदक्षिणा घालून घेतल्या आणि मस्त स्वामींजवळ आहे ना अर्धा ते पाऊण तास टाईमपास कसा झाला कळला पण नाही, कसा वेळ गेला ना खरंच कळालं नाही। आणि आज तिथे ना जवळजवळ आज रविवार होता म्हणून ते प्रश्न उत्तरांचं काहीतरी चालू होतं, मला एवढं काही माहिती नाही आहे। मग छान तिथे टाईमपास झाला आमचा। म्हटलं चला स्वामींजवळ तरी थोडासा टाईमपास झाला आहे आपला, आता आपण निघूया, कारण त्यांचा कॉल आलेला की तुमची गाडी झाली आहे आता वॉशिंगला गेली म्हणून। अहो बोलले चल इथून निघूया, आपण ऑटो भेटली तर ठीक, नाही तर चालत जाऊया। पण आमचं एवढं लक ना की तिथून निघाल्यावर आम्हाला लगेच बाहेरच ऑटो भेटली, म्हणजे आम्हाला हायवेला जायची पण गरज नाही पडली। मग छान आम्ही सर्व्हिसिंग सेंटरला गेलो, आम्हाला गाडी आमच्या हातात भेटली, छान अशी सर्व्हिसिंग झाली होती, खरंच खूप भारी वाटत होतं। चला पुढे भेटूया आता।
तर तुम्ही पाहिलंच की आपली गाडी 3 वाजताच आपल्या हातामध्ये आली होती आणि त्यांनी 5चा टायमिंग दिला होता आणि खरं तर आज संडे असून काहीच गर्दी नव्हती तिथे. बरं झालं ते तरी. आज आमचं लक होतं आणि मी महाराजांना पण भेटले, ते तुम्ही बघितलंच. खरंच खूप भारी दिवस गेला, पण एक असं ना मनामध्ये काहीतरी खंत वाटतीये, कारण मी ठरवलं होतं की पब्लिकमध्ये तरी मी मोबाईल धरून व्हिडिओ बनवेल, बोलेल म्हणून, पण मला काही ते जमलं नाही. नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेल, अजून थोडंसं धाडस करेन बोलायचं, पण आता फक्त व्हॉइस ओव्हर केलाय, ते समजून घ्या थोडंसं. आणि बघूया कधी आपली हिंमत होतीये पब्लिकमध्ये मोबाईल धरून बोलायची. येईलच तो दिवस नक्की. आणि चला, असा हा व्लॉग होता आणि त्या व्लॉगमध्ये ना जे आम्ही माणिक चौकात वगैरे गेलोय चाकणमध्ये, जे काही घेतलं ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला नक्कीच भेटेल. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.